आपल्यापर्यंत ती देखील माहिती येईल की हा संघ कोणाच्या अगेन्स्ट खेळतोय। एकंदरीत आपण लॉट पाहिला ना तर भिवंडी त्याच वेळेला ठाणे रायगड या विभागामधील संघांना संधी देण्यात आली आहे आणि त्यामध्ये 6 संघ हे रायगडचे आहेत। ही बाब प्रामुख्याने आपण पाहिली। परंतु या स्पर्धेकडे वळूयात। आपण पाहतोय साई गणेश चषक 2025 हा अभूतपूर्व 16 मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना जिथे पाहायला मिळते एका बाजूला विष्णुनगर ट्रॉम्बे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते बामणडोंगरी। अर्थात ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 येते। कल्याण बदलापूर भिवंडी आणि रायगड विभागामधील गट आहे त्यामध्ये बामणडोंगरी संघ जो मात्र वाशी गाव या टीमच्या अगेन्स्ट खेळणार आहे। ही लढत क्लिअर झाली आहे। बामणडोंगरी आणि वाशी गाव ही लढत होईल। 22 फेब्रुवारीला पहिला सामना राहील बामणडोंगरी अगेन्स्ट वाशी गाव। दुसरा सामना गोटेगर विपक्ष कानपोली ते जिथे 23 फेब्रुवारीला न्हावा विपक्ष टेंबिवली आणि दिघोडे विपक्ष नितलस। 24 फेब्रुवारीला गोरसाई बी विपक्ष टेंबोडे आणि उमरोली विपक्ष केगाव। 6 संघ आहेत रायगडचे। सामन्याला सुरुवात होतीये गोलंदाजी मार्क वरती जलद गतीचा गोलंदाज लेफ्ट हँडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। गोलंदाजी करत असताना त्याची रिदम त्याची ऍक्शन त्याचा फॉलो थ्रू किंबहुना अगदी डोळ्याची पापणी लावण्याच्या आधी चेंडू थेट यष्टांचा वेध घेत असताना पाहायला मिळाला। मॅन इन फॉर्म गोलंदाजी मार्क वरती येत असताना आदित्य पाटील गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय। आघाडीची जोडी दाखल झाली। पंचांचा इशारा आला लेट्स प्ले। सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा आदित्य पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय। काही तासांमध्ये दुसऱ्या मैदानावरती हा संघ उतरलाय। ही बाब तितकीशी महत्वाची आहे। आदित्य पाटील पहिला बॉल लेफ्ट आर्म ऑन द विकेटने पहिला चेंडू लोअर फुलटोज आहे। ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे। चेंडूवरती येईल तद्वर मात्र घेतली जाणारी केवळ एक सिंगल। जीवदानी बामणडोंगरी हा संघ खेळतोय तो अर्थात विष्णुनगर ट्रॉम्बे या टीमच्या अगेन्स्ट। जीवदानी बामणडोंगरी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। पहिला चेंडू आदित्य पाटीलचा इथे चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला। तो रिदम त्याचा चांगला आहे त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे किंबहुना अगदी त्याच वेळेला त्याचे चेंडू जे आहेत ना फलंदाजाला अक्षरशः पाय चेचणारी यॉर्कर टाकण्याची धमक त्याच्याकडे आहे। पिन पॉइंट यॉर्कर तो हाताळतो। पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्राइक एंड वरती अधिनाथसाठी हा चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय। कला कौशल्य पाहना किती चांगले या गोलंदाजाकडे किंबहुना गोलंदाजी करत असताना आपल्याकडे व्हरायटी चांगली असावी लागते। ती व्हरायटीज या खेळाडूकडे चांगलीच आहे। पहिला चेंडू चांगल्या डाटणीचा टाकला। दुसरा बॉल देखील त्या दर्जाचा राहिलाय। आदिनाथ च्या अगेन्स्ट पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज यावेळेला देखील खाली राहिला। पडल्यानंतर वळण प्राप्त करतोय। फलंदाजाला केवळ बॅट फिरवण्या व्यतिरिक्त काहीही अद्याप केलेलं नाही आहे फलंदाजाने। काय सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केली आहे पाहना। हा शब्द आल्यानंतर कोविडची आठवण होते। बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन केलंय। संपर्कच होऊ दिलेला नाहीये। फलंदाज जणू काय ट्रॉम्बेहून आज मात्र गव्हाण कोळीवाड्यामध्ये टुरिस्ट विजावरती आलाय की काय। बॅटला बॉल लागलेलाच नाही। पुढचा बॉल आणखीन एक चेंडू खोलात पाहायला मिळाला। ऑन साइडला केला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय। क्षेत्ररक्षण अनुरूप गोलंदाजी करण्यामध्ये फार क्वचित गोलंदाज आपण पाहतो की अशा स्वरूपाचं क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळतं। जिथे क्षेत्ररक्षक ठेवला ना तिथेच चेंडू ट्रॅव्हल होतोय। ही बाब महत्वाची आहे। तेही पावलेच्या षटकांमध्ये 4 षटकांचे सामने आहेत। मांडा टीम आम्ही आपलं लक्ष वेधतो। पुढचा सामना विजेत्याच्या अगेन्स्ट लगेचच खेळला जाईल। मांडा संघ कुठे जाऊ नका। यावेळेचा बॉल आणखीन एक वेगाने चेंडू आला कधी गेला कधी फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहिला। फलंदाज इथे यष्टिरक्षक आणि गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत की काय। 11 खेळाडू मधील मला तर वाटतं 9 खेळाडू जनरित म्हणून उभे केलेत। जास्तीचा काही योगच आला नाही बॉल पकडण्याचा। एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय शुभम पाटील। हाफ ट्रॅकर बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल आलाय। ऍक्शन रिप्ले केवळ पाहत राहिलो आपण। षटक इथे संपलं। पाहता पाहता एखादं लेगचं पॅकेट उघडावं आणि ते फोडावं ते खाण्याच्या आधी आदित्य पाटीलने षटक संपवलंय। पहिल्या षटकाचा खेळ संपला। धावफलकावरती 2 आहेत विदाउट लॉस। बॅटिंग करत असताना विष्णुनगर ट्रॉम्बे।
पहिला षटक हा केवळ गोलंदाजाचाच होता आणि यष्टिरक्षकाचा. पहिल्या षटकाच्या दरम्यान धावा आल्या त्या केवळ 2. एक जलद गतीचा गोलंदाज जातोय ना जातोय तदवर दुसरा आलाय. त्याच्यात पिरदार मिशा ह्या नेहमी चर्चेचा विषय राहिल्यात, परंतु भरधाव वेगाने गोलंदाजी करत असताना त्याचे हाफ ट्रॅकर जे आहेत ना नाकाच्या समोरून जात असताना पाहायला मिळाले. बामणडोंगरी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती ओमकार दाखल होत असताना, ओमकार नाईक दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल वाईड यॉर्कर, भन्नाट वेग, प्रचंड वेगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुतूहलाचा विषय पहा ना किती चांगला आहे. आपण दुसऱ्या मैदानावरती खेळलोय, कुठेही थकवा जाणवत नाहीये. मी आदित्यला पाहिलं, मला तर वाटलं तो घरून आलाय की काय. इतका दर्जेदार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला फेसवॉश अतिरिक्त वापरतात ही वेगळी बाब आहे. हा बॉल हलक्या हाताने इथे खेळले, जिथे कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जिथे पाहायला मिळतोय, अर्थात कल्पेश ठाकूरला आपण पाहिलं चेंडूवरती वेगाने येत असताना तुझे पाहायला मिळाला. एक सिंगल आली आहे कल्पेशला टॉस साठी येत असताना आम्ही पाहायला मिळाला, कारण कॅप्टनच्या अनुपस्थितीमध्ये कॅप्टन येत असताना आपण पाहिलं. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते, केवळ 3 आल्यात. केवळ 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. ओमकार नाईक पुढचा बॉल, यावेळेला देखील उजव्या यष्टीच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना इथे पाहायला मिळाला. गोलंदाज यष्टीरक्षक मिड ऑफचा क्षेत्ररक्षक, चेंडू गोलंदाजाच्या हाती, पुन्हा तेच ऍक्शन रिप्ले. जणू काय सर्व काही हे पुन्हा पुन्हा घडतंय. विशाल मोरे आणि त्याच्या साथीला अधिनाथ मैदानाच्या आतमध्ये आलाय, ही देखील जाणीव असायला हवी. पुढचा बॉल विशालच्या अगेन्स्ट, खोलामध्ये टाकला, कव्हर्सला केलं, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी पुनच्ची होते, तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. शुभम पाटील अर्थात चिकूला मी तिथे पाहतोय आणि त्याने हा थ्रो केलाय. जास्तीचा काही संघर्ष झालेलाच नाहीये. मॅच मला तर वाटतं ऑस्ट्रेलियन मुलकामध्ये चालू आहे, मेलबॉर्नचं क्रीडांगण आहे आणि केवळ वेगाने चेंडू येत आहेत. हा बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला यावेळेला पाहायला मिळाला. फेकी करण्यात येते त्या ठिकाणी क्रिश मात्रेला मी पाहिलं, फेकी करण्यात येते, एक सिंगल येते. एकापेक्षा जास्तीचं काही नाही, केवळ 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 5 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 1 संदेश गोंधळीने टिपला जाईल. फलंदाज संदेशने एक चांगला कॅच इथे टिपला. ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्याने मिड ऑफला झेल टिपत असताना पाहायला मिळाला. अनेक वेळेला मी समालोचन करत असताना अनेक वेळेला ही बाब म्हटलोय की जीवदानी बामणडोंगरी संघ 12 खेळाडूंशी मैदानाच्या आतमध्ये उतरते. त्यांचा 12वा खेळाडू असतो तो त्यांचा क्षेत्ररक्षण, आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा नेहमीच हा वाढत चाललाय. गोलंदाजी त्याहूनही अधिक, कारण आदित्य पाटील जसा ऍड झाला त्यानंतर आपण गोलंदाजीमध्ये आणखीन एक युवा खेळाडू जो मात्र गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतं. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती आला, परंतु युवा खेळाडूंचा भरणा क्रिश मात्रेला मी पाहिलं नवीन जसा आला, जीत खोत आला, जीत खोत, आर्यन नाईक आणि जीत खोत जसे आले ना काहीतरी आनंद वेगळा घेऊन आल्यात. या संघाकडे गोलंदाजीचं बलस्थान आहे. कल्पेश पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. या इनिंग मध्ये अद्याप आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 3 आणि या षटकामध्ये 1 बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. 24 मधले जर एवढे चेंडू गेले तर उरलंय काय आपल्याकडे. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. आघाडीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आधीनाथला एक मेसेज जर का डगआउट मधून निश्चित जाईल
ही टेस्ट क्रिकेट नाही आहे, 4 षटकांची मॅच आहे. कारण रन्स यायला हव्यात. बॅटला बॉल स्पर्शच झालेला नाही आहे. केवळ 3 धावा आदिनाथच्या बॅटमधून आल्यात आणि त्याने एकंदरीत आपण पाहिलं ना तर 8 बॉल फेस केलेत. 8 चेंडू आणि 3 धावा. दिस इज नॉट फेअर. पुढचा बॉल आणखीन एक लगातारचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. कल्पेशने एक कोण बदललाय, दृष्टिकोन तोच ठेवलाय की चेंडू निर्धाव स्वरूपाचे हाताळायचे. फलंदाजाचे वैगुण ओळखले. डॉट बॉल येत असताना आयोजकांचा वेळ जास्तीचा वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करणारा संघ करतोय. आणखीन एक चेंडू हलक्या हाताने संयमाने खेळलेत. शॉट बॅक लेफ्टने एक्स्ट्रा कव्हरला एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाले. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. कॅन यू इमॅजिन 4 षटकांच्या मॅच मध्ये 3रं षटक प्रगतीपथावरती असताना केवळ 6 धावा आहेत, 1 फलंदाज बाद. ट्रॉम्बे टीम बॅटिंग करते आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल आणखीन एक फटका फासलाय. स्वतः कल्पेश चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपला झेल. बोल्ड अँड कॉट. फलंदाज दुसरा बाद. मंगेश देखील बाद होत असताना इथे पाहायला मिळतोय जो पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार राहिला कल्पेश ठाकूरच्या गोलंदाजीवरती. शेवटचा बॉल आहे या षटकातील. अद्याप 7 बॉलचा खेळ शेष आहे. फटके विशेष खेळावा लागतील कारण विष्णुनगर ट्रॉम्बे टीम सध्याच्या घडीला बॅकफुटवरती आहे. धावा चाललेल्या नाही आहेत. मुळात केवळ 6 आहेत. फलंदाज 2 बाद झालेत. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं शेष. कल्पेश ठाकूर. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. 3 षटकांचा खेळ संपला. बॉलिंग करत असताना जीवदानी बामणडोंगरी या टीमने प्रतिस्पर्ध्याला नामोहरण केलंय. धावफलकावरती त्या 6-2 गट फलंदाज बाद. मध्ये लोएस्ट टोटल आहे ती 21. परंतु अद्याप कल्पेश ठाकूरची कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली. केवळ 1 धाव दिली, 1 विकेट प्राप्त केली आहे त्याने. परंतु गोलंदाजीमध्ये जीत खोद आलाय ज्याची चर्चा मी केली. आज अंडर 19 ची शेलगरमध्ये चालू असलेल्या टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन राहिला बामणडोंगरी टीम आणि ज्याचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. ज्याने सायकल मिळवली आहे तो गोलंदाजी मार्क वरती जीत खोत दाखवत असताना एक युवा खेळाडू आहे, उद्योन्मुख खेळाडू. पहिला बॉल पाहत राहिला फलंदाज. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. केवळ प्रत्येक चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यस, डीआरएस कॉल करण्यात आला. अंपायरने सांगितलंय की डीआरएस कॉल इथे मिळेल. एक चेंडू जाणीवपूर्वक सोडला होता फलंदाजी करत असताना आदिनाथने. मागील आदिनाथने चेंडू एकंदरीत फेस केलेत ते आपण पाहिले ना. 10 बॉल फेस केलेत, केवळ 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एक चेंडू जाणीवपूर्वक सोडला, तोही अंपायरने वाईट दिला नाही आहे का यासाठी तो पंचांकडे पाहत राहिला. ऍक्शन रिप्ले पाहिलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय येईल. परंतु आदिनाथच्या बॅटला बॉल मोठे कधी स्पर्श होतील याची चर्चा होती. 6 बॉल त्याच्या अगेन्स्ट निर्धाव स्वरूपाचे आल्यात. 10 मधले 6 चेंडू निर्धाव स्वरूपाचे. ऍक्शन रिप्ले इथे पाहिलं जात आहे. शहानिशा होतीये, पंचांकडे चाचपणी करण्यात येते. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण संजयजी म्हात्रे सर यांना पाहत आहोत. हेमंत पाटील आणि विश्वनाथ कोळी हे मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल्स म्हणून कामकाज करतायत. नावाने ही खेळाडू हे पंच जाणले जातात. गावाच्या व्यतिरिक्त यांचं कामकाज मैदानाच्या आतमधलं फार महत्वाचं आहे. विशू कोळी म्हटल्यानंतर अगदी संपूर्ण रायगडभर यांच्या नावाची चर्चा नेहमीच राहते. डिसिजन येईल का थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत हा निर्णय येत असताना WTCच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण आपल्याच विभागातील आणि किंबहुना आपल्यामधीलच एक युवा व्यक्ती अर्थात राहुल उलवेकर यांनी आणलेली ही संकल्पना. चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्रायबर जरूर करा आणि बेल आयकॉनला हिट करा. डिसिजन पेंडिंग, निर्णय अजूनही प्रलंबित. हा बॉल जो मात्र आपण पाहिला तर 6 धावा धावफलकावरती असताना हा निर्णय, हा डॉट बॉल आहे. डॉट बॉल अर्थात अंपायरने दिलेला निर्णय हा योग्यच होता. बॅटिंग टीमने डीआरएस गमावलाय. विशू कोळींनी सांगितलं की डीआरएस इथे फेल राहिलाय. धावफलकावरती धावा आहेत ते केवळ 6. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती जीत खोत. यावेळेला डाऊन द ग्राउंड केला जीत खोतच्या अगेन्स्ट. फटका मोठा आलाय. क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. धावा मिळतील त्या 6. शेवटच्या षटकामध्ये येणारा हा षटकार. या सत्रामध्ये 13 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले आणि पहिला षटकार इथे पाहायला मिळाला जीत खोटच्या अगेन्स्ट. सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी ही टीम ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरते ना, तद्वर या गोष्टीची चर्चा होते की आज कोणत्या नावाने. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी या नावाने आज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती ती 12. एक षटकार आला तो अर्थातच अधिनाथ यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल गोलंदाज पुनश्च सज्ज होईल. यावेळेला देखील आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. धुंडो रे साजना. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन येते. अधिनाथची हेअरस्टाईल अगदी एक चांगल्या स्वरूपाची पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी या स्वरूपाची हेअरस्टाईल पाहायला मिळायची. अशा स्वरूपाची काही खेळाडू आज मात्र आपण पाहिलं तर ओमकार पाटील मुरबीचा तोही आपली हेअरस्टाईल चेंज करत असताना पाहायला मिळाला. प्रत्येक जण काहीतरी निराळं घेऊन येतं. यावेळेचा बॉल अगदी पायाच्या मधोमध टाकला होता. क्षेत्ररक्षक ओमकारकडून झाली आहे चुकी. धावा मिळतील त्या 4. इथे येतोय तो चौकार. ओमकार चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. त्याच्याकडून चुकी झाली. ओमकारचं एका गोष्टीने मी आवर्जून कौतुक करेन की ज्याच्या जर्सीवरती त्याच्या स्वतःच्या मुलीचं नाव जे त्याने प्रिंट केलं. फटका आणखीन एक हवेमध्ये. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना धाव मिळतील त्या 4. आणखीन एक चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आहेत. हे फटके पहिल्या चेंडूपासून का खेळले गेले नाहीत याची चर्चा होत असेल विष्णुनगर टीमच्या खेम्यामध्ये, डगआउट्समध्ये. हे स्ट्रोक यायला हवे होते परंतु उशीर झाला. तदनंतर देखील चांगले स्ट्रोक आलेत. एक फायटिंग टोटल इथे उभी करावी लागेल. पुढचा बॉल कोला आतलोर. इथे मात्र हाफ ट्रॅकर होता. पुल केलाय. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय.
हॅलो. तत्पूर्वी आपण विनंती करूया, ज्याने ही खेळपट्टी बनवली ते गव्हाण गावचे सूरजजी कोहली यांना विनंती केली जाते. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांकडून विनंती केली जाते, यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवली गेली आहे. ते गव्हाण गावचे सूरजजी कोहली यांना विनंती केली जाते, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. साई गणेश मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण अनुभवतोय. साई गणेश चषक 2025 ही स्पर्धा सूरज कोहली या आपल्याला आयोजकांकडून विनंती केली जाते, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तरी तर संदेश गोंधली यांच्यासाठी पारितोषिक आलाय. 3 बॉल 3 षटकार जर लगावले गेले तर पराग ठाकूर शिवाजीनगर आणि सुमित कोहली गव्हाण यांच्याकडून वे प्रोटीन बॉडी मसलचा 2 kgचा एक डब्बा देण्यात येईल. सगळ्या मैदानामध्ये आता सामना आपण पाहतो. एकीकडे आहे विष्णुनगर ट्रॉम्बे, ज्यानं प्रथमतः फलंदाजी केली. धावसंख्या जमवल्या गेल्यात ते आपण पाहतोय. 27-24 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असेल. सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला. हॅलो. अठ्ठावीस धावांचं लक्ष मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी दाखल झाली आहे. सूरजजी कोहली यांना विनंती केली जाते, ज्यांनी ही खेळपट्टी बनवली. आयोजकांच्या माध्यमातून आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सामन्याला मात्र सुरुवात होते. आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये संदेश गोंधली आणि तकदीर पाटील. बामणडोंगरी संघाचे ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. वैयक्तिक सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय विशाल मोरे. धावसंख्या डिफेंड करायच्या आहेत गोलंदाजांना. 28 बनवायच्या आहेत. 28 बामणडोंगरी संघाला. सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघ मैदानामध्ये आपण पाहणार आहात. फलंदाजी करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये आहे संदेश गोंधले आणि तकदीर पाटील. स्ट्रायकिंगकडे आपण फलंदाज पाहतोय. डावखोऱ्याचा सध्याच्या घडीला इनफॉर्म फलंदाज संदेश गोंधली. पहिला चेंडू हलक्यात त्यानं नक्कीच केलून काढलाय. चेंडू चाललाय. आपण पाहतोय पॉइंट कव्हर रिजन मध्ये चेंडू झालाय सीमा पार. चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र इरादे स्पष्ट केलेत ते सिद्धार्थ 11 बामणडोंगरी संघाच्या या फलंदाजांनी. इनफॉर्म फलंदाज सध्याच्या घडीला मात्र ज्याचं नक्कीच नाव गाजलं जात आहे. उल्वे नोड एरियामध्ये तर नक्कीच चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना आणि आज या मैदानावरती आपण पाहतोय साई गणेश चषकामध्ये मात्र पहिल्या चेंडूवरती त्यानं चौकार खेचलाय. फलंदाज आहे संदेश गोंधली. हा चेंडू परत एकदा इनसाइड आउटचा चांगला देखना फटका पाहायला मिळाला आहे. ऑन साइडच्या दिशेने चांगला फटका. चौकार. धावांचं लक्ष आहे आपण पाहतो उत्तरार्धामध्ये आणि पहिल्याच 2 चेंडूंवरती मात्र आपला इरादा स्पष्ट केला आहे. पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय हा फलंदाज आपण पाहतोय. संदेश गोंधलीच्या बॅट मधून मात्र आले 2 चेंडू बॅक टू बॅकचे 2 चौकार. स्वागत केलंय खऱ्या त्यानं पाहतोय गोलंदाज विशाल मोरेचं.
एक रौद्र रूप फलंदाजामध्ये आपण पाहतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार. गोलंदाज विशाल, इथून मात्र नक्कीच काय किमया केली जाणार का गोलंदाजाच्या माध्यमातून. कमबॅक केलं जाणार का. मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. इथून माझा नक्कीच लॉंग चेस होता परंतु अगदी अचूक झेल टिपला गेलाय राजच्या माध्यमातून. फलंदाज मात्र संदेश गोंधली. बॅक टू द डगआउट. शुभम पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होतोय. आपण पाहतोय बामणडोंगरी संघाचा. 2 चेंडूवरती 2 चौकार खेळल्यानंतर मात्र गोलंदाजानं कमबॅक केलाय. तर नक्कीच खेळला गेला नंतर मात्र पाहिलं तर राज हा क्षेत्ररक्षक त्या झेलपर्यंत पोहोचला. खऱ्या त्यानं लॉंग चेस होता त्याच्यासाठी परंतु चेंडूवरची नजर अखेरच्या क्षणापर्यंत मात्र भरकटू दिली नाहीये आणि चांगला झेल मात्र पूर्ण केला गेला. फलंदाज बाद होणारा होता तर संदेश गोंधली. 8 या धावसंख्येवरती बाद झालाय. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 8. नवीन फलंदाज मैदानामध्ये डाव खेळत होता. आणखीन एक फलंदाज शुभम पाटील. इथून मात्र परत एकदा बॅटची कडा घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथं. चेंडूवरती येतील तत्वर मात्र आपण पाहतोय धावसंख्या 1 अर्जित केली जाते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. विशाल मोरे 28 धावांचा चेस. आतापर्यंत धावसंख्या जमवले गेले बामणडोंगरी संघाच्या या फलंदाजांकडून 9. तकदीर मात्र प्रथम स्ट्राईक वरती येतोय. आपण पाहतोय आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर बामणडोंगरी संघाचा आणखीन एक महत्वाचा खेळाडू स्ट्राईक वरती येतोय तकदीर पाटील. गोलंदाज विशाल मोरे याला आपण पाहतोय अटल सेतू एंड कडून आपल्या टीमसाठी मात्र क्षेत्ररक्षक गोलंदाजी साकारतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला. आपण पाहतोय मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक, ऑन साइड कडे एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. बाकी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज विशाल मोरे रणपंते बिघाड थोडासा आपण पाहतोय पावलामध्ये मिस्टेक. परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आपण विशाल मोरे याला पाहतोय. पहिलं षटक हाताळत असताना 28 धावसंख्या डिफेंड करायच्या आहेत या गोलंदाजांना. एक गडी मात्र बाद केलाय परंतु इथून मात्र काय कामगिरी असेल. हा चेंडू परत एकदा हलवारा त्याने खेळून काढलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल झाले तर नंतर बॅकअप मात्र पाहायला मिळाला. 1 धाव जरूर मिळते या चेंडूवरती. सिंगल डबल वरती मात्र या षटकामध्ये पाहतोय आपण संदेश गोंधली बाद झाल्यानंतर सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलं जाते. 2 सिंगल आल्यात. 2 सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती आली ती 10. 28 धावांचा लक्ष चेस करत असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे विशाल मोरे. शेवटचा चेंडू फेकलाय. फुल टॉस होता परंतु हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येतील उचलतील फेकतील तर आपण पाहतोय 1 धाव पलून पूर्ण केली जाते. एका धावेच्या साहाय्याने नक्कीच संघ पोहोचतोय 1 षटकाच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 11. पहिलं षटक समाप्त झालं. आपण पाहतोय विशाल मोरे या गोलंदाजाचा 1 गडी मात्र त्यानं बाद केला. धावसंख्या खर्ची केल्या गेल्या त्या 11. आता इथून मात्र समीकरण बदललं जाईल. आपण पाहतोय समीकरण आपल्या समोर येत आहे. चेंडू बाकी असतील ते 18. जिंकण्यासाठी गरज असेल 17 धावांची. 28 ही धावसंख्या नक्कीच चेस करायची आहे. आतापर्यंत धावसंख्या जमावली गेली ती 11. 18 चेंडू 17 धावांची गरज.
गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश काळे गव्हाण एंडकडून गोलंदाजीसाठी साकार झालाय. इथून मात्र नक्कीच पाहतोय हलक्या हाताने परत एकदा खेळून काढला गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत तिथं अगदी फुटबॉलच्या सहाय्यानं नक्कीच आपण पाहतोय फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवला गेला, परंतु धावसंख्या या चेंडूवरती मिळतील त्या तीन धावा मात्र मिळाल्या जातात आपण पाहतोय. आणि तर समीकरण बदललं जाईल. परत एकदा आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच जरूर आहे. इथून मात्र नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गोलंदाजांना मात्र नक्कीच प्रयत्न शर्थीचे करावे लागतील. 17 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय एकीकडे संघ विष्णुनगर ट्रॉम्बे, एकीकडे आहे सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोगरी संघ. हा चेंडू नक्कीच व्हेरिएशन केलं गेलं. या चेंडूवरती आपण पाहिलं तर गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून तकदीरसाठी हा चेंडू फेकला गेला. डॉट चेंडू आलाय आणि समीकरण बदललं जाते. परत एकदा आपण पाहतोय 16 चेंडू 14 ची गरज. 16 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 14 लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळेल का? रिव्हर्स स्वीपचा अवलंब जरूर केला गेला. खेळून काढलाय. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक आणि डीपचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती येतील. तद्वार मात्र एक धाव पूर्ण केली जाते ती या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती होत असताना टोटल 15, अजूनही 13 धावसंख्येची गरज. 15 मध्ये बनवायचे आहेत 13. कदाचित या षटकामध्ये हा सामना संपेल की काय, संपवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल की काय, आयोजकांचा वेळ वाचवला जाईल शुभमच्या माध्यमातून का ते पाहायचं आहे. नक्कीच मोठा फटका खेळायचा होता, परंतु कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेषेलगत असलेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. अडवला जाईल, उचलून फेकला जाईल. तद्वार मात्र परत एकदा एक सिंगल ऍड केली जाते. आता 14 मध्ये बनवायचे आहेत 12. तकदीर हा फलंदाज आपण पाहतोय. तकदीर पाटील गोलंदाजी मार्कवर प्रथमेश फटका सजवलाय. अंतरही कापलं गेलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा मात्र आलाय. हा दर्जेदार असा षटकार. आपण पाहतोय षटकार आलाय. तदनंतर मात्र या सामन्यातली हवा निघून गेली की काय. गरज असेल 13 चेंडू 6 धावांची. या चेंडूवरती धोनी स्टाईलनं मात्र सामना संपवला जाईल का ते मात्र पाहूया. फटका सजवला गेलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळेल आपण पाहतोय. आणि नक्कीच सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 23. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 5 धावेंची गरज. आदिनाथ कोकणे आणखीन एक गोलंदाज आपण पाहतोय. विष्णुनगर ट्रॉम्बे संघाकडून 3ऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजीसाठी आलाय. बारा चेंडू 5 धावांची गरज. रिव्हर्स स्वीपचा अवलंब नक्कीच फटका चांगला आहे. इथून मात्र हा मात्र येतोय चौकार. आपला टॉस विन केला जाईल. इथून मात्र नक्कीच विजयी षटकार येतोय. फलंदाज आहे नाम तो सुनाई होगा तकदीर पाटील. या फलंदाजानं मात्र हा सामना फिनिश केलाय. 3ऱ्या षटकातील 2ऱ्या चेंडूवरती हा विजयी षटकार. हार्दिक अभिनंदन टीम सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघ. आणि आपण आभार मानूयात विष्णुनगर ट्रॉम्बे संघाचा, यांनी या स्पर्धेमध्ये दाखल होऊन चांगला खेळ केला. आणि मांडा टीमच्या कॅप्टनला विनंती केली जाते आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच यायचं आहे.
आणि बामणडोंगरी संघाच्या संघनायकाला विनंती केली जाईल तत्पूर्वी आपण मात्र मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कल्पेश ठाकूर ज्याच्या माध्यमातून मॅजिकल स्पेल साकारलं गेलं. एक चांगली ओव्हर जी बामणडोंगरी संघासाठी